हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट्स असतील तर या नंबरला मेसेज करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे बाबूरावजी अडसकर महाविद्यालय केज, जिल्हा बीड, प्राध्यापक भरती 2026. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही सेट नेट किंवा पीएचडी पूर्ण केली असेल, तर तुम्ही प्राध्यापक पदासाठी नोकरीच्या शोधात असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बीड जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालयात असलेल्या अधिव्याख्याता असिस्टंट प्रोफेसर भरतीसाठी जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. एमपीएससी एक्झाम 2023, जाहिरात क्रमांक 114-115, सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिव्याख्याता गट ब करिता विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र या संपूर्ण विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. सेट नेट 2026 पेपर 1 आणि 2 साठी सुद्धा विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला काय दिले जाणार? सर्व घटकांची पीडीएफ नोट्स दिले जातील, सर्व घटकांचे रेकॉर्ड नव्याने समावेश लेक्चर दिले जातील, सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण होणार, सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज दिली जातील, प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही हा नंबर आहे, या नंबरला कॉल करा किंवा SMS सुद्धा पाठवू शकता. फीस आहे सेट आणि नेट साठी पहिला आणि दुसरा पेपर 3,000 रुपये आणि एमपीएससी साठी या दोन जाहिरातीसाठी पेपर फीस आहेत फक्त 3,000 रुपये, कालावधी परीक्षा होईपर्यंत. मित्रांनो, सेट नेट 2026 लक्षात ठेवा. तुम्ही ऑल एक्झाम कट ऍपद्वारे सुद्धा माझ्यासोबत जोडू शकता. पाहूया महाविद्यालयाची माहिती. सर्वात आधी पाहूया की ही भरती कोणत्या महाविद्यालयात होत आहे. ही जाहिरात छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित बाबूरावजी अडसकर महाविद्यालय केज या महाविद्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे महाविद्यालय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील स्थित आहे. पदाचे स्वरूप आणि शैक्षणिक वर्ष. मित्रांनो, ही भरती आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता होणार आहे. ही पदे अनुदानित कायम इंदानी तत्वावर भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही पदे तासिका तत्वावर क्लॉक और बेस CSB आणि निश्चित वेतनावर फिक्स पे असणार आहे. त्यासाठी थेट मुलाखत वॉकिंग इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेली आहे. विषयानुसार रिक्त पदांची माहिती. आता आपण पाहूया की कोणत्या विषयासाठी किती जागा रिक्त आहेत. ही माहिती खूप महत्वाची आणि आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. वरिष्ठ महाविद्यालय अनुदानित विभाग या विभागामधील खालील विषयासाठी तासिका तत्वावर जागा भरल्या जाणार आहेत. मराठीसाठी 2, हिंदीसाठी 2, पदार्थ विज्ञान फिजिक्स 2, गणित मॅथमॅटिक्स 2, अर्थशास्त्र 1, लोक प्रशासन 2, शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन 2, रसायनशास्त्र सर्वात जास्त 4 जागा, केमिस्ट्री वनस्पतीशास्त्र बॉटनीत 5 जागा, प्राणीशास्त्र झुलॉजी 3 जागा. वरिष्ठ महाविद्यालयातील विनाअनुदानित निश्चित वेतनावर या विभागातील फिक्स पगार असेल. यात विज्ञानाच्या 2 महत्वाच्या विषयासाठी प्रत्येकी 1 जागा आहे. संगणकशास्त्र कम्प्युटर सायन्स 1, सूक्ष्म जीवनशास्त्र मायक्रो बायोलॉजी 1. पदव्युत्तर विभाग पीजी डिपार्टमेंट विनाअनुदानित निश्चित वेतनावर. ज्या विद्यार्थ्यांनी मास्टर डिग्री MA घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे त्यासाठी ही जागा आहेत. MA इतिहास हिस्ट्री 2 जागा, MA राज्यशास्त्र 2 जागा, MA हिंदी 2 जागा. मुलाखतीची आखरी तारीख आणि वेळ अत्यंत महत्वाची आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या विषयानुसार जागा. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मुलाखतीची तारीख आणि वेळ पाहूया. इच्छुक आणि उमेदवारांनी शनिवार 13 जून 2026 रोजी 13/6/2026 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची वेळ सकाळी 10:30 वाजता. ठिकाण बाबूरावजी अडसकर महाविद्यालय केज येथे. महाविद्यालयाने एक अत्यंत महत्वाची अट घातलेली आहे, ती म्हणजे उमेदवाराने आपले मूळ कागदपत्रे आणि स्वतःच्या स्वयंखर्च स्वतः अर्ज मुलाखतीच्या वेळीस 1 तास अगोदर म्हणजे 9:30 वाजेपर्यंत कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुलाखतीच्या दिवशी वेळेवर जाण्याऐवजी थोडं लवकर पोहोचावं लागेल. नियम आणि अटी. आता पाहूया पात्रता आणि अटी काय. पात्रता: उमेदवार शैक्षणिक अर्हता विद्यापीठ अनुदान आयोग UGCच्या महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या नियमानुसार असावी. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन PG पूर्ण असणे, सेट नेट PhD उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कालावधी: शासनाच्या आदेशानुसार जर ही रिक्त पदे पूर्ण वेळ भरण्याची प्रक्रिया भविष्यात आली तर तासिका तत्वावर या नियुक्त्या आपोआप संपुष्टात येतील. तसेच या नोकरीचा जास्तीत जास्त कालावधी 9 महिन्याचा असेल. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही जाहिरात संस्थेचे श्री माननीय रमेश रावजी अडसकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मान्यते
हे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही होती बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज येथील प्राध्यापक भरती संपूर्ण माहिती. जे उमेदवार उच्च शिक्षणात आपले करिअर करू इच्छितात त्यांनी सेट नेट पीईटी झाली आहे त्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. तुमच्या या मुलाखतीला नक्की जा. ओरिजिनल डॉक्युमेंट्स, पासपोर्ट साइज फोटो आणि अर्जाची झेरॉक्स प्रती सोबत न्यायला विसरू नका. तर तुमचा मित्र आणि नातेवाईक या पदासाठी पात्र असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. अशाच नवीन नोकरी अपडेट सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. ऑल द बेस्ट. खूप खूप आभार. मग स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो.